मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. करंट अफेअर्स रिव्हिजन प्रोग्राम चालू घडामोडी उजळणी वर्ग याच्यातलं आपलं आजचं हे पुढचं लेक्चर आहे. रिपोर्ट्स आणि इंडेक्सेस याच्यातलं आपलं दुसरं लेक्चर आहे. अहवाल आणि निर्देशांक याच्या संदर्भात आपण एक लेक्चर ऑलरेडी करून झालंय, ज्याच्यामध्ये आपण 5 रिपोर्ट किंवा अहवाल त्या ठिकाणी बघितले होते. हे सेकंड लेक्चर आहे त्या टॉपिक मधलं, ज्याच्यात आपण उरलेले 5 रिपोर्ट्स किंवा इंडेक्सेस त्या ठिकाणी बघणार आहे. जर तुम्ही या लेक्चर सिरीजवरचं इंट्रोडक्शन लेक्चर आधी केलं नसेल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आधी तुम्ही इंट्रोडक्शनचं लेक्चर बघा, ज्याच्यामध्ये मी एकंदरीत थोडीशी स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे की अभ्यास कसा केला पाहिजे, करंट अफेअर बद्दल आपण कसं गेलं पाहिजे. ठीक आहे, तर ते त्याच्यात सांगितलंय. ते करून जर हे व्हिडिओ करत असाल तर जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर मग सुरू करू. तर बघा, आजचा आपला पहिला इंडेक्स आहे वार्षिक राहणीमान खर्च सर्वेक्षण 2020. ठीक आहे, वार्षिक राहणीमान खर्च सर्वेक्षण 2020. राहणीमान खर्च आहे. ठीक आहे, म्हणजे लिव्हिंग कॉस्ट आहे की राहण्यासाठी काय काय खर्च येतो. ठीक आहे, एक सामान्य माणसाला, तर त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे. इंग्लिशमध्ये याला मर्सर्स एन्युअल कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणतात. ठीक आहे, आता ही मर्सर्स असं का लिहिलेलं आहे आणि इकडे मर्सर्स का नाही लिहिलं, तर एकच आहे, त्याचं मराठी ट्रान्सलेशन मॅगझिन्सने असं करून दिलंय, पण तो ऍक्च्युअली मर्सर्स एन्युअल कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स आहे. ठीक आहे, मर्सर्स नावाची एक अमेरिकेमधली संस्था आहे, तर ती त्या ठिकाणी ह्या इंडेक्सला तयार करते. ठीक आहे, तर बघा, प्रकाशित कोण करतं? अमेरिका स्थित मानव संसाधन कन्सल्टिंग संस्था, किंवा इंग्लिशमध्ये तिला मर्सर ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंग फर्म असं सुद्धा म्हणू आपण, ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंग फर्म. ठीक आहे, मर्सर्स हे तिचं नाव आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे जी त्याचा ओनर आहे. ओके, तर मग त्यांचा अॅन्युअल कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स आहे. याचं काय काम आहे की शहरांमध्ये राहण्यासाठी येणारा खर्च विचारात घेऊन शहरांना क्रमवारी देण्यात आलेली आहे. कोणत्या शहरामध्ये राहायला किती खर्च येतो त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी शहरांना क्रमवारी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला बेसिक माहिती आहे की आपल्याला समजा मुंबई पुण्यामध्ये राहायचं असेल तर आपल्याला जास्त खर्च येणार आहे. तेच आपल्याला दुसऱ्या शहरांमध्ये राहायचं असेल तर आपल्याला कमी खर्च येईल. तर हे लॉजिक लावून त्यांनी शहरांना क्रमवारी दिलेली आहे. एकूण किती शहरांचा अभ्यास केला आहे, तर एकूण 209 शहरांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण बघू की सगळ्यात पहिले आपण बघू की जगातील सर्वाधिक महाग 5 शहरे. ठीक आहे, अशी कोणती शहरे जिथे राहण्यासाठी खूप जास्त खर्च येतो, जगातले सगळ्यात महागडे शहर आहे. ठीक आहे, तर बघा, क्रमांक 1 ला आहे हाँगकाँग. हाँगकाँग येतं चायनामध्ये, पण त्याला स्पेशल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन असं म्हणतात. हाँगकाँग स्पेशल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन म्हणजे विशेष प्रशासकीय विभाग. ठीक आहे, तर चायनामधलंच हाँगकाँग आहे, पण त्याला जास्त ऑटोनॉमी असल्यामुळे त्याला आपण वेगळं कन्सिडर करतो. ठीक आहे, तर ते क्रमांक 1 ला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. क्रमांक 2 ला तुर्कमेनिस्तान मधलं अशगाबाद आहे. ठीक आहे, अशगाबाद. क्रमांक 3 ला जपान मधलं टोकियो हे शहर आहे. क्रमांक 4 ला स्वित्झर्लंड मधलं झ्युरिक हे शहर आहे. आणि क्रमांक 5 ला सिंगापूर हे शहर आहे. आणि सिंगापूर हा एक सिटी नेशनच आहे एक प्रकारे, त्याच्यामुळे सिंगापूर मधलं सिंगापूर. ठीक आहे, तर ही 5 नावे तुम्हाला लक्षात ठेवायची. क्रमवारी विचारली जाऊ शकते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात स्वस्त शहर, ठीक आहे, मग आता आपण बघितलं की 209 शहरांचा त्यांनी अभ्यास केलाय, तर मग 209 नंबरला कोणता येईल, तर ट्युनिस नावाचं शहर त्या ठिकाणी 209 नंबरला येतं. ठीक आहे, आता आपण बघू याच्यातले भारतातले क्रमवारी कशी आहे. ठीक आहे, तर भारतातलं क्रमांक 1चं म्हटलं तर ते मुंबई येईल, आणि ते ऍक्च्युअल यांच्या लिस्टमध्ये नंबर 60 ला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नंबर 101 ला दिल्ली आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, मुंबई खूप महागडं शहर आहे. त्याच्यानंतर जवळपास पुढच्या 50 नंबर नंतर किंवा 40 नंबर नंतर दिल्ली येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 143 ला चेन्नई येतं, नंतर 171 ला बेंगलोर येतं, आणि 185 ला कोलकाता येतं. ठीक आहे, म्हणजे देशातलं सगळ्यात महागडं विचारलं तर ते मुंबई शहर आहे. ठीक आहे, आणि जगातलं विचारलं तर ते हाँगकाँग आहे. तर असं आपल्याला हा इंडेक्स माहिती पाहिजे. ठीक आहे, वार्षिक राहणीमान खर्च सर्वेक्षण 2020, मर्सर्स एन्युअल कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. ठीक आहे, परत एकदा वाचू. ह्युमन रिसोर्स कन्सल्टिंग फर्म, मानव संसाधन कन्सल्टिंग संस्था मर्सर, अमेरिकेमधली आहे. तिने हा इंडेक्स रिलीज केलेला आहे. शहरांमध्ये राहण्यासाठी किती खर्च येतो त्याच्यावरून क्रमवारी दिलेली. 209 शहरांचा अभ्यास केलेला आहे. जगातलं सर्वाधिक महाग हे हाँगकाँग आहे, आणि सगळ्यात स्वस्त हे ट्युनिस आहे 209 नंबरचं,
आणि भारतातलं सर्वाधिक महाग हे मुंबई आहे आणि त्याच्या खालोखाल दिल्ली येतं आणि टॉप 5 मध्ये पुणे नाहीये, हे पण आपण लक्षात ठेवू. ठीक आहे, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. जाऊया पुढच्या टॉपिककडे. जागतिक स्पर्धात्मक क्रमवारी निर्देशांक, वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इयरबुक. ठीक आहे, इंग्लिशमध्ये याला वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इयरबुक म्हणतात. जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक क्रमवारी म्हणजे काय, तर हा एका प्रकारे ना स्पर्धात्मकता किती आहे देशामध्ये, म्हणजे प्रत्येक देशामध्ये कॉम्पिटिशन किती आहे, जेणेकरून जे बिझनेसेस आहे, इंडस्ट्रीज आहे, यांच्यामध्ये स्पर्धा असली तर जास्त बिझनेसेस, इंडस्ट्रीज सेटअप होतील, त्याने त्या देशाचा जास्त विकास होईल. ही ओव्हरऑल याची आयडिया आहे. ठीक आहे, मग त्या देशामध्ये कॉम्पिटिटिव्हनेस किती आहे हे बघायचं, हे याचं काम आहे. कोण प्रकाशित करतं, तर प्रकाशित व्यवस्थापन विकास संस्था नावाची संस्था डेव्हलप करते. याला इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट IMD. ही संस्था कुठली आहे, तर स्वित्झर्लंड मधली आहे, स्वित्झर्लंड स्थित IMD संस्था. ठीक आहे, म्हणूनच याला इंग्लिशमध्ये IMD's वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इयरबुक असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, IMD नावाची संस्था याला प्रकाशित करत असते. एकूण देश किती आहे, एकूण 63 देश आहे. सुरुवात कधीपासून झाली आहे, तर 1989 पासून सुरुवात झाली आणि तिथून पुढे दरवर्षी हा अहवाल त्या ठिकाणी प्रकाशित केला जातो. बघा इथे मी रिपोर्टचा स्नॅपशॉट घेतलाय, IMD लिहिलेलं आहे, IMD's वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स. ठीक आहे, 2020. याच्यानुसार बघा भारताचा क्रमांक किती आहे, तर भारताचा 2020 मध्ये क्रमांक 43 आहे. 2019 मध्ये सुद्धा भारताचा क्रमांक 43च होता. ठीक आहे, म्हणजे नो चेंज आहे. ठीक आहे, इथे काहीच बदल झालेला नाहीये मागच्या 1 वर्षामध्ये. म्हणून पण आपल्यासाठी महत्वाचं आहे, कारण आपल्याला असं पण स्टेटमेंट येऊ शकतं की भारताच्या इंडेक्समध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे, क्रमांकामध्ये बदल झालेला आहे. तर तसं स्टेटमेंट आलं तर ते चुकीचं ठरेल. ठीक आहे, कारण दोन्ही वर्षी सारखाच आहे. आणि सर्वोच्च क्रमांक म्हणजे टॉप रँकिंगला कोण आहे, तर सिंगापूर हे रँक 1 ला आहे, डेन्मार्क हे रँक 2 ला आहे, स्वित्झर्लंड हे रँक 3 ला आहे, नेदरलँड हे रँक 4 ला आहे आणि हाँगकाँग रँक 5 ला आहे. ठीक आहे, तर हे 5च्या 5 लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सिंगापूर, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, नेदरलँड, हाँगकाँग. ठीक आहे, आणि इंडियाचा रँक 43 आहे 2021 मध्ये सुद्धा आणि 2020 मध्ये सुद्धा. वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह इयरबुक, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक, IMD संस्था आहे स्वित्झर्लंड मधली, ती याला पब्लिश करत असते आणि एकूण 63 देशांचा त्यांनी सर्वे केलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आहे जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. ठीक आहे, जागतिक बहुआयामी दारिद्र्य. आता पहिली गोष्ट, दारिद्र्य म्हणजे काय, तर पॉवर्टी. बहुआयामी म्हणजे काय, तर जास्त आयाम असलेला, मल्टिपल आयाम असलेला, म्हणजे मल्टिपल डायमेन्शनल. ठीक आहे, आणि जागतिक म्हणजे पूर्ण जगाचा सर्वे केला यांनी, तर याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, MPI. महत्वाचा इंडेक्स आहे हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आपला स्टॅटिक सिलेबस जो पॉवर्टीचा आहे त्याच्यात सुद्धा हा इंडेक्स त्या ठिकाणी कव्हर केला जातो. तर बघा प्रकाशित कोण करतात, UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि OHPI, ऑक्सफोर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ठीक आहे, या दोन संस्था मिळून याला प्रकाशित करतात. OHPI, UNDP. ठीक आहे, नावं लक्षात ठेवायचे, सरळ प्रश्न आपल्याला याच्यावर येण्याचे चान्सेस आहेत. काय काम आहे, तर बहुआयामी दारिद्र्य मोजायचं काम आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मोजायची आहे. किती देशांमध्ये त्यांनी सर्वे केलाय, तर एकूण 107 विकसनशील देशांमध्ये सर्वे केलाय. ठीक आहे, म्हणजे बघा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही कन्सेप्ट जनरली जे बॅकवर्ड देश आहे किंवा डेव्हलपिंग देश आहे यांच्यामध्येच ही मोजली जाते. ठीक आहे, जे ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्री आहे, जे ऑलरेडी विकसित देश आहे, त्यांच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी त्या ठिकाणी मोजत नाही. ठीक आहे, म्हणून 107 जे देश आहे ते सर्व 107 विकसनशील देश आहे. ठीक आहे, म्हणून याच्यातला जर आपण रँक 1चा देश बघितला, तसं या इंडेक्समध्ये रँक नाही देत, पण जरी आपण मोजला की कोणाचा स्कोअर सगळ्यात चांगला आहे, तर तो देश सुद्धा अमेरिका किंवा UK असा नसणार आहे. ठीक आहे, कारण डेव्हलपिंग देशांमधला तो रँक 1 देश असणार आहे. येतंय लक्षात. 2020 ची थीम काय होती, चार्टिंग द पाथवेज आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ठीक आहे, म्हणजे चार्टिंग द पाथवेज आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी पासून बाहेर येण्याचे मार्ग शोधणे. ठीक आहे, अचिव्हिंग द SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासांना प्राप्त करणे.
तर हा याची एकंदरीत थीम होती. ठीक आहे, चार्टिंग द पाथवेज आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. इथे बघा मी रिपोर्टचं कव्हर पेज दिलेलं आहे. चार्टिंग द पाथवेज आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं इथे थीम दिसते आपल्याला. आणि ज्या 2 संस्थांकडून प्रकाशित केला जातो, OPHI आणि UNDP, त्यांची नावं इथे दिलेली आहे. ठीक आहे, हा इंडेक्स, याचे इंडिकेटर्स किती आहे आणि डायमेन्शन्स किती आहे तर ते आपण बघूया. इथे बघा की याचे डायमेन्शन्स आहे, 3 डायमेन्शन्स आहे, हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड, आणि 10 इंडिकेटर्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला जर हे एक्झॅक्टली कोणते काय आहे हे लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण आपल्याला लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे आकडे महत्वाचे, 3 आणि 10. ठीक आहे, 3 डायमेन्शन्स आणि 10 इंडिकेटर, हे 2 आकडे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे, ते कंपल्सरीली तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा आता आपण बघू की जे हे 3 डायमेन्शन्स आहे यांना 10 इंडिकेटरमध्ये कसं डिवाइड केलंय. तर पहिला हेल्थ आहे, दुसरा एज्युकेशन आहे, तिसरा लिव्हिंग स्टँडर्ड आहे. हेल्थला प्रत्येकाला 1/3 वेटेज दिलेलं आहे. ओके, मग आता हेल्थमध्ये त्या ठिकाणी 2 कंपोनंट आहे म्हणून प्रत्येकाला 1/6 1/6 येईल, बरोबर. आणि इथे पण 2 कंपोनंट आहे म्हणून 1/6 1/6 वेटेज येईल. आणि ह्या 1/3ला पुढे 6 याच्यामध्ये डिवाइड केलंय म्हणून प्रत्येकाला 1/18 येईल. ठीक आहे, तर बघू हेल्थमध्ये काय, न्यूट्रिशन आहे, पोषण, चाइल्ड मॉर्टॅलिटी, बालमृत्यूचं प्रमाण, इयर्स ऑफ स्कूलिंग, शाळेत जाण्याचं किती वर्ष गेलेलं आहे ते, स्कूल अटेंडन्स, ठीक आहे, म्हणजे तिथे किती हजेरी आहे, कुकिंग फ्युएल, कोणतं इंधन वापरता, स्वच्छता कशी आहे, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर आहे का, ठीक आहे, ड्रिंकिंग वॉटरचा सप्लाय आहे का, इलेक्ट्रिसिटी, विजेचा पुरवठा होतो का, हाऊसिंग म्हणजे घर कसं आहे, घरातली फरशी वगैरे कशी आहे, आणि ॲसेट्स. ठीक आहे, शेवटचा पॉईंट आहे ॲसेट्स. इथे इन्कम कुठेच आपण पॉईंट बघितला नाही. ठीक आहे, इथे ॲसेट मोजताय म्हणजे काय, मालमत्ता मोजताय, इन्कम मोजत नाहीये. ठीक आहे, आता जे आपण इंग्लिशमध्ये बघितले त्यालाच इथे आपण मराठीत दिले. हा निर्देशांक पुढील 3 आयाम म्हणजे 3 डायमेन्शन्स आणि त्या अंतर्गत 10 निर्देशक म्हणजे 10 इंडिकेटर्स याच्यावरती आधारित आहे. 3 आयाम कोणते, आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आणि 10 निर्देशक. तर आरोग्यामधलं पोषण आणि बालमृत्यू आहे, इतक्यात आपण बघितलं. शिक्षणामधलं शालेय शिक्षणाची एकूण वर्ष आणि शाळेतील उपस्थिती हे दोन्ही पण आहे. राहणीमानामध्ये इंधन येतं, स्वच्छता येतं, पेयजल येतं, वीज येतं, घर कसं येतं येतं, आणि मालमत्ता येते, इन्कम येत नाही, प्रॉपर्टी येते. ठीक आहे, तर असं एकूण या सगळ्यांचं वेटेज काढून हा इंडेक्स बनवला जातो. ठीक आहे, आणि या इंडेक्सचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये रँकिंग दिली जात नाही. ठीक आहे, की कोणता देश नंबर 1ला आहे, कोणता नंबर 2ला आहे, असं रँकिंग दिलं जात नाही. तर एक स्कोर दिला जातो की प्रत्येक देशाचा स्कोर काय असं स्कोर दिला जातो. आणि मग काही संस्था त्याच्यानंतर त्या स्कोरवरून रँकिंग स्वतः ठरवून घेतात की ज्याचा स्कोर जास्त आहे तो रँक 1 राहील ऑफकोर्स. ठीक आहे, तर ते ठरवतात, पण ॲज सच हा इंडेक्स त्या ठिकाणी कुठलं रँकिंग प्रोव्हाइड करत नाही, स्कोर प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, म्हणून इथे भारताचा क्रमांक आणि त्याच्या पुढे मी भारताचा स्कोर दिलाय. स्कोर आहे 0.123. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, 0 1 2 3 4. ठीक आहे, मध्ये पॉईंट आहे फक्त, खूप इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. हा जो स्कोर आहे हा डिप्रिवेशन स्कोर आहे. ठीक आहे, म्हणजे नागावणूक दर आहे. नागावणूक दर असा याच्यावरती एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, माझ्या मते राज्यसेवा का कंबाईन कोणत्या तरी प्रिलिमला एकदा आलेला आहे हा प्रश्न. ठीक आहे, नागावणूक स्कोर म्हणजे डिप्रिवेशन स्कोर म्हणजे किती दूर आहे. ठीक आहे, तर त्याचा अंदाज या ठिकाणी घेतला जातो. याच्यामध्ये जर एखाद्या देशाचा 0 स्कोर असेल तर त्याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही खूप कमी आहे. ठीक आहे, 0 स्कोर असेल तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ही नाहीच आहे जवळपास. आणि ज्या देशाचा स्कोर 1 असेल तिथे हायेस्ट मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे असं पकडलं जातं. म्हणजे 0 वाला स्कोर चांगला आहे आणि 1 वाला स्कोर सगळ्यात वाईट आहे. आणि त्याच्यामुळे बहुसंख्य देश हे मधल्या रेंजमध्ये असतात. ठीक आहे, कोणताच देश एकदम 0 वर पण नसतो आणि कोणताच देश एकदम 1 वर पण नसतो, पण 0 कडे असलेला जो स्कोर आहे तो चांगला मानला जातो. ठीक आहे, आणि 1 कडे असलेला स्कोर वाईट मानला जातो. आता भारताचा जो स्कोर आहे तो 0.123 आहे. ठीक आहे, म्हणजे 0च्या जवळ आहे थोडासा. ठीक आहे, मग त्याच्यामुळे भारतामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी त्या मानाने कमी आहे इतर देशांच्या मानाने. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जे इतर शेवटचे देश असतील ते साधारण या रेंजमध्ये असतील. ते 1 कडे त्यांचा स्कोर असेल, म्हणजे 0.70 0.50 0.80, तर असा स्कोर असू शकतो. ठीक आहे, आपल्याला त्यांच्या डिटेलमध्ये नाही जायचंय. आपल्या लक्षात काय ठेवायचंय
की 0 वाला स्कोर सगळ्यात चांगला आहे आणि 1 वाला स्कोर सगळ्यात खराब आहे. आणि भारताचा स्कोर 0, 1, 2, 3 हा असा आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इतर काय गोष्टी या इंडेक्स विषयी, 1997 पासून मानव दारिद्र्य निर्देशांक ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जाहीर होत होता. त्याची जागा या ठिकाणी 2010 मध्ये बहुआयामी गरिबी निर्देशांकाने घेतली. तर बघा, एकंदरीतच हा जो रिपोर्ट आहे ना, तर हा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचाच पार्ट आहे हा इंडेक्स म्हणजे. ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टच्या अंतर्गत 5 प्रकारचे निर्देशांक त्या ठिकाणी पब्लिश केले जातात. ठीक आहे, त्याच्यातला हा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी हा एक आहे. ओके, सुरुवातीला म्हणजे 1997ला जेव्हा हा इंडेक्स लॉन्च केला होता तेव्हा याचं नाव ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होतं आणि 2010 मध्ये त्याचं नाव बदलून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आधी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता, आता MPI आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास ध्येय 2030 मधील ध्येय क्रमांक 1 हे शून्य दारिद्र्याशी संबंधित आहे. येतं लक्षात, म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्याच्यातलं पहिलं गोल हे 0 पॉवर्टीशी रिलेटेड आहे. 0 पॉवर्टी अचीव्ह करायची असं आपल्याला पहिलं गोल सांगितलं. आपण मागच्या लेक्चरमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा इंडेक्स बघितला, बरोबर. तर त्या इंडेक्समध्ये आपण बघितलं होतं की क्रमांक 1ला त्या ठिकाणी तामिळनाडू होतं, ज्याच्यामध्ये पॉवर्टी रिडक्शनसाठी खूप चांगलं काम केलं होतं. ठीक आहे, आणि मग ते क्रमांक 1 जे तिथलं होतं तेच इथे सुद्धा आहे की क्रमांक 1 हे शून्य दारिद्र्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 2 गोल्स लक्षात ठेवायला लागले होते की एक पॉवर्टीशी रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये तामिळनाडू रँक 1 आहे, आणि हेल्थच्या रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये केरळ रँक 1 आहे. हे मी लक्षात ठेवायला लावलं होतं. ठीक आहे, तर हे त्याच्याशीच रिलेटेड आहे, हे पण पॉवर्टीशीच रिलेटेड आहे, म्हणून ते आपण इथं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर परत एकदा बघून घेऊ. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बाय UNDP आणि OHPI. ठीक आहे, OHPI हा 107 देशांचा सर्वे केलाय, ज्याच्यामध्ये 10 इंडिकेटर आणि 3 डायमेन्शन्सचा वापर केलेला आहे. 2020 ची जी थीम होती तिचं नाव आहे चार्टिंग द पाथवेज आउट ऑफ मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी पासून बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधणे. ठीक आहे, ही याची थीम आहे. भारताचा स्कोर 0.123 असा आहे. एवढं आपल्याला याच्याविषयी माहिती पाहिजे. पुढे जाऊया. पुढचा आपला टॉपिक आहे स्वच्छता सर्वेक्षण 2020. ठीक आहे, आता स्वच्छ भारतचं जे सर्वेक्षण आहे त्याला स्वच्छ सर्वेक्षण म्हणा किंवा स्वच्छता सर्वेक्षण म्हणा, तर ते जाहीर झालेले 2020चं. तर त्याच्याविषयीच्या थोड्याशा काही फॅक्ट्स आपण माहिती करून घेऊ. याला कोण पब्लिश करतं? ठीक आहे, तर केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने, मिनिस्ट्री ऑफ अर्बन हाऊसिंग अफेअर्स. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्बन हाऊसिंग अफेअर्स. ठीक आहे, त्याच्यामुळे हा नगर विकास मंत्रालय, अर्बन हाऊसिंग म्हणजे शहरी विकास. ठीक आहे, तर हा जो क्रमांक आहे हा शक्यतो शहरांनाच दिलेला आहे. ठीक आहे, स्वच्छ सर्वेक्षण मध्ये शहरांचा सर्वे केलेला आहे. काय काम केलं एक्झॅक्टली बघू. या वर्षी स्वच्छ शहरांची सर्वसाधारण क्रमवारी म्हणजे ओव्हरऑल रँकिंग प्रसिद्ध करण्याऐवजी, ठीक आहे, म्हणजे इथे कुठंच ओव्हरऑल रँकिंग दिलेलं नाहीये की टॉप 1 नंबरला हा शहर आहे असं काही दिलेलं नाहीये. त्याच्याऐवजी लोकसंख्या हा घटक विचारात घेऊन क्रमवारी निश्चित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. 2020 मध्ये हा बदल झालेला आहे. ओव्हरऑल रँकिंग त्यांनी दिलं नाही, तर लोकसंख्येच्या मापानुसार त्यांनी गटवारी केलेली आहे शहरांमध्ये. ठीक आहे, आपण ते पुढे बघू. सध्या एवढं लक्षात ठेवा की लोकसंख्येचा वापर केलेला आहे. एकूण शहरे किती मोजली आहे, तर सन 2020 मधील स्वच्छता सर्वेक्षणात 4,242 शहरे, 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि गंगा नदी किनाऱ्यावरील 97 शहरे यांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. साधारण आकडा लक्षात ठेवा की 4,000च्या आसपास शहरांचा अभ्यास केलेला आहे. इतर काय आहे की या शहरांची कामगिरी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे तपासली जाते. ठीक आहे, आता हा इंडेक्स तर पब्लिश या ठिकाणी हे मंत्रालय करत आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्बन हाऊसिंग अफेअर्स. ठीक आहे, पण ज्याच्यासाठी जो डेटा घ्यायचा आहे तर तो डेटा घेण्याचं काम क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया QCI नावाची संस्था ती याचा डेटा घेईल आणि त्याच्या अनुषंगाने मंत्रालय त्या ठिकाणी रिपोर्ट पब्लिश करेल. ठीक आहे, तर QCI पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि मिनिस्ट्री ऑफ अर्बन हाऊसिंग पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, इथे रँकिंग दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरऑल रँकिंग दिलेलं नाहीये, तर लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार त्यांनी रँकिंग दिलेलं आहे.
तर मग आपण बघू एक एक क्रायटेरिया मधलं, प्रत्येकातलं आपण एक एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. कारण इथे आता हे माझ्यासाठी खूप सोपं आहे की प्रत्येकातलं डायरेक्टली कॉपी पेस्ट करून इथे द्यायचंय तुम्हाला, ठीक आहे. पण तुमच्या डोक्यात तेवढं रिटेन्शन राहील का, किंवा आता जरी राहिलं तरी परीक्षेपर्यंत राहील का? तर ऑफकोर्स आपण विसरून जाऊ, ठीक आहे. नॅचरल आहे की माणूस एवढे 20-20, 25-25 नावं लक्षात नाही ठेवू शकत. म्हणून आपण प्रत्येकातलं एक एक लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. पण आपण वाचून सगळे घेणार म्हणजे आयडिया आपल्याला क्लिअर होऊन जाईल. तर बघा, 1 ते 10 लाख लोकसंख्या वर्गवारीतील पहिली 5 स्वच्छ शहरे, ज्यांची लोकसंख्या 1 ते 10 लाख आहे, अशातले कोणते शहर आहे? तर पहिला आहे अंबिकापूर, छत्तीसगडमध्ये. दुसरा आहे म्हैसूर, कर्नाटकमध्ये. तिसरा आहे नवी दिल्ली, ठीक आहे. नवी दिल्ली नगर परिषद, NMDC, NDMC, ठीक आहे. तर हे दिल्लीमधले. नंतर चंद्रपूर आहे महाराष्ट्रामधलं, आणि खरगोन आहे मध्य प्रदेशमधलं, ठीक आहे. तर आपल्याला काय माहिती पाहिजे की 1 ते 10 लोकसंख्येमधलं अंबिकापूर हे शहर आहे छत्तीसगडमधलं, हे रँक 1ला आहे. त्याच्यानंतर 10 लाखांपेक्षा जास्त असलेल्या शहरांमध्ये कोणतं पहिलं आहे? तर इथे बघा, इथे इंदोर मध्य प्रदेशमधलं शहर आहे, हे या ठिकाणी रँक 1ला आहे. हे मागच्या वर्षी सुद्धा रँक 1ला होतं इंदोर, म्हणून जास्त महत्वाचं आहे, ठीक आहे. आपण लक्षात ठेवू, मागच्या वर्षी सुद्धा इंदोर होतं, या वर्षी सुद्धा 10 लाखांपेक्षा अधिक मध्ये इंदोरच आहे. 2 नंबरला सुरत आहे गुजरात. 3 नंबर नवी मुंबई महाराष्ट्र. 4 नंबर विजयवाडा आंध्र प्रदेश. आणि 5 नंबर अहमदाबाद गुजरात, ठीक आहे. तर आपण 1 ते 10 लाख मध्ये अंबिकापूर लक्षात ठेवलं, 10 लाखांपेक्षा जास्त मध्ये इंदोर लक्षात ठेवलं. स्वच्छता क्रमवारीतील पहिली 5 कॅन्टोन्मेंट बोर्ड शहरे, ठीक आहे. आता यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी वेगळे इंडेक्स त्यांनी रिलीज केलेला आहे. तर सगळ्यात पहिलं जालंधर आहे पंजाबमधलं, हे पण कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, ठीक आहे. नंतर दिल्लीचं पण कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, दिल्लीमधलं. नंतर मीरत आहे UP मधलं. लॅन्सडाऊन आहे उत्तराखंड मधलं. आणि वाराणसी आहे उत्तर प्रदेश मधलं. आपण एकच लक्षात ठेवू, जालंधर पंजाब. पेक्षा कमी स्थानिक स्वराज्य संस्था असलेली पहिली 5 राज्य, जिथले 100 पेक्षा कमी शहरे या ठिकाणी आलेली आहे, असे राज्य कोणते आहे? तर झारखंड आहे, हरियाणा आहे, उत्तराखंड आहे, सिक्कीम आहे, आसाम आहे, ठीक आहे. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल. इकडे पण आपण काय म्हणतोय की असे राज्य ज्याच्यातले 100 पेक्षा जास्त शहरं या ठिकाणी या सर्वेमध्ये आलेली आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये छत्तीसगड आहे, महाराष्ट्र 2 नंबरला आहे, मध्य प्रदेश 3 नंबरला आहे, गुजरात 4 नंबरला आहे, आणि पंजाब 5 नंबरला आहे. पुढचा क्रायटेरिया आहे की गंगा किनाऱ्यावरील म्हणजे 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची सर्वाधिक स्वच्छ पहिली 5 शहरे. तर वाराणसी हे स्वच्छ शहरांमध्ये आलंय क्रमांक 1ला. कानपूर नंबर 2ला आहे UP मधलं. मुंगेर बिहार मधलं क्रमांक 3ला आहे. प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद हे क्रमांक 4ला आहे. हरिद्वार किंवा उत्तराखंड मधलं हे 5ला आहे. 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येची सर्वाधिक स्वच्छ पहिली शहरे. तर मग इथे पण त्या ठिकाणी इंदोर 1 नंबर आहे मध्य प्रदेश मधलं, सुरत गुजरात मधलं, नवी मुंबई महाराष्ट्र, अंबिकापूर छत्तीसगड मधलं, म्हैसूर कर्नाटक मधलं. आणि 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येची सर्वाधिक पहिली 5 शहरे, याच्यामध्ये महाराष्ट्रातलं कराड 1 नंबरला आलेलं आहे, ठीक आहे. महाराष्ट्रातलं सासवड 2 नंबरला आलेलं आहे. महाराष्ट्रातलं लोणावळा 3 नंबरला आलेलं आहे. नवा शहर पंजाब मधला आहे. आणि परत पन्हाळा महाराष्ट्रातला 5 नंबरला आहे, ठीक आहे. तर आपण बघितले हे, याच्यातले आपल्या दृष्टीने लक्षात ठेवायचे कोणते आहे? मी सांगितले की 1 ते 10 लाख मध्ये तुम्ही अंबिकापूरचं नाव लक्षात ठेवा. 10 लाखांपेक्षा अधिक मध्ये तुम्ही इंदोरचं नाव लक्षात ठेवा. कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये तुम्ही जालंधरचं नाव लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली थेट येऊन तुम्ही इथे शेवटचं 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेले पहिले 5 हे लक्षात ठेवा. कारण याच्यातले पहिले 5 मधले 4 तर जवळपास महाराष्ट्रातलेच आहे. कराड 1 नंबर, सासवड 2 नंबर, लोणावळा 3 नंबर, नवा शहर हे पंजाब मधलं 4ला आहे, आणि पन्हाळा परत महाराष्ट्रातलं 5ला आहे, ठीक आहे. तर इथे महाराष्ट्राचा वर्चस्व आपल्याला दिसून येतो, म्हणून आपण हे लक्षात ठेवू. कदाचित आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आपण याच्याविषयी लक्षात ठेवूया. पुढे जाऊया. पुढचा आपला टॉपिक आहे जागतिक आनंद अहवाल, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट.
तर बघा, जागतिक आनंद अहवाल आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, हा कोण रिलीज करतं? तर युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क SDSN नावाची संस्था या ठिकाणी याला प्रकाशित करते. युनायटेड नेशन्सची सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्क सोल्युशन ही संस्था वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टला पब्लिश करते. एकूण किती देश त्यांनी मोजले? 156 देश आहे. ठीक आहे, 156 देशांचा अभ्यास केलेला आहे. घटक किती आहे? तर बघा, घटक 6 घटक यांनी मोजलेले. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम, सामाजिक मदत म्हणजे सोशल हेल्प, अपेक्षित आरोग्यदायी जीवन, एस्टिमेटेड हेल्दी लाईफ, स्वातंत्र्य इंडिपेंडन्स, उदारता लिबरल ॲटिट्यूड आणि भ्रष्टाचाराचा अभाव लेस करप्शन. तर हे 6 त्या ठिकाणी त्यांनी घटक मोजलेले आहे. नाही लक्षात राहिले तरी चालेल. फॅक्ट कोणता महत्वाचा आहे? 156 देशांचा सर्वे केला आहे, हा फॅक्ट महत्वाचा आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट नेटवर्क सोल्युशन नेटवर्क, ठीक आहे, हा फॅक्ट महत्वाचा आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट त्याचा मी कव्हर पेज घेतला इथे 2020चा. ठीक आहे, तर बघा, भारताचा क्रमांक इथे 144 आहे आणि तो 2019 मध्ये 140 होता. म्हणजे परत आपली 4 अंकांनी आपली घसरण झाली. सर्वोच्च क्रमांक बघा, फिनलँड 1 नंबरला आहे, डेन्मार्क 2 नंबरला आहे, स्वित्झर्लंड 3 नंबरला आहे, आईसलँड 4 नंबरला आहे आणि नॉर्वे 5 नंबरला आहे. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सर्वोच्च मध्ये 1 नंबर फिनलँड, 2 नंबर डेन्मार्क, 3 नंबर स्वित्झर्लंड, 4 नंबर आईसलँड आणि भारताचा क्रमांक आधी 140 होता, आता 144 आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, एकूण 156 देशांचा आपण अभ्यास करतोय. भारत आनंदाच्या बाबतीत किती मागे आहे, म्हणजे भारतातले लोक किती दुःखी आहे, किती टेन्शन घेत आहे. ठीक आहे, तर आपलं हा इंडेक्समध्ये आपण भरपूर मागे आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर परत एकदा रिपीट करू. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, 156 देशांचा अभ्यास, 6 घटकांचा त्या ठिकाणी मोजमाप केलेला आहे. भारताचा क्रमांक 2019 मध्ये 140 आणि 4 अंकांनी घसरण होऊन 2020 मध्ये 144 आलेला आहे आणि टॉप रँकला त्या ठिकाणी फिनलँड नावाचा देश आहे. ठीक आहे, तर एवढेच टॉपिक होते आपले. या ठिकाणी आपण हा विषय संपवतोय. आपले 10च्या 10 जे महत्वाचे इंडेक्स किंवा अहवाल त्या ठिकाणी मी काढले होते, तर ते आपण 2 लेक्चर मिळून या ठिकाणी केलेले आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल. जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. पहिल्यांदाच जर या चॅनलला व्हिजिट दिली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असल्यास मला कमेंट करा, मी पुढच्या 2 दिवसात तुमच्या कमेंटचं उत्तर त्या ठिकाणी देईल. आणि तसेच आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला इतर स्टडी मटेरियल सुद्धा आपलं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.